भारत सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता ॲप लाँच केला आहे? भारत सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी आरोग्य सेतू ॲप लाँच केला आहे. ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला? ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने मालदीव देशाला आवश्यक औषधे आणि अन्नाचा पुरवठा केला. जनरल अनिल चौहान यांचा CDS कार्यकाळ कोणत्या वर्षापर्यंत वाढवला? जनरल अनिल चौहान यांचा CDS कार्यकाळ 30 मे 2026 पर्यंत वाढवला. भारतातील सर्वात मोठ्या वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे झाले? भारतातील सर्वात मोठ्या वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन गुजरातमधील अहमदाबाद येथे झाले. कोणत्या राज्य सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये हर घर छाव हर घर फल योजना सुरू केली आहे? हरियाणा राज्य सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये हर घर छाव हर घर फल योजना सुरू केली आहे. 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे यजमानपद कोणत्या भारतीय शहरात आहे? 11व्या आशियाई जलचर अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे यजमानपद अहमदाबाद या भारतीय शहरात आहे. कोणत्या देशाने 2030 पर्यंत बंद इंधन चक्रासह जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली? रशिया देशाने 2030 पर्यंत बंद इंधन चक्रासह जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली. मे 2025 मध्ये कोणत्या बॅडमिंटन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला? मे 2025 मध्ये सात्विक साईराज, रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला. कोणत्या राज्य सरकारने पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना सुरू केली आहे? हरियाणा राज्य सरकारने पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना सुरू केली आहे.